आज कोणताही कार्यक्रम असताना आम्ही मोठ्या आविर्भावानं आवडीनं कीर्तन प्रवचनांचं आयोजन करतो, मोठमोठ्या वक्त्यांना आमंत्रित करतो, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सगळा नाद ब्रह्म तयार होऊन नाम गजरानं हे पटांगण दुमदुमून जातं। पण हे सगळं होत असताना याच्या शेवटी आमच्या हाती उरलं काय आणि आम्ही निश्चय केला काय हा प्रश्न विचारल्यानंतर तो प्रश्न अनुत्तरितच राहतो। आणि म्हणून आज जाताना फार गांभीर्यानं, अतिशय गांभीर्यानं मी तुम्हा सर्वांना एक आवाहन करेन, विनंती करेन, सलगीची विनंती करेन की नाही तुम्हाला ताकदीचा परमार्थ स्वतः करता आला तरी हरकत नाही। आता आयुष्याचे 40 तुम्ही सगळ्यांनी ओलांडलेले आहे, 50 ओलांडलेले आहे। नाही भौतिक दृष्ट्या तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सर्वगुण संपन्नतेचं आयुष्य आणि सुख सुविधा देता आल्या तरी बेहत्तर, पण आपल्या घरातला येणाऱ्या पिढीतला एकही पोरगा व्यसनांच्या आरी जाऊन वाया जाणार नाही आणि निश्चयाच्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे।